टाळायला हरकत नाही विठ्ठल विठ्ठलाचं छान खूप छान व्हेरी गुड. कसं करणार तू डान्स? विठ्ठल 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 दाखव सगळ्यांना विठू. हा रुक्माई दाखव. व्हेरी गुड. पेरेंट्सला विनंती काही म्हणणार आहे की मग माहिती द्यायचं माईक द्यायचं असेल तर आम्हाला आधी कल्पना द्या तसं आपण त्यांच्या हातात देणार. तुम्ही आई किंवा वडिलांनी तिच्या बाजूलाच उभं राहून हा करा. येस तुमच्यामुळे कॉन्फिडन्स मिळेल. आणि मागे फोटो सेशन चालू आहे. आमचे फोटोग्राफर आहे त्यांच्यासाठी आपण थोडी जागा एक साईडला व्हा. आमच्या
उत्साहाचा दिवस. ज्या विठोबाला पूर्णपणे जग सांभाळलेलं आहे त्याच्यासाठी उद्याच्याला आपण काहीतरी थोडीफार श्रद्धा प्रकट करण्याचा हा दिवस आहे. त्याच्या निमित्ताने आम्ही कुलस्वामी प्रतिष्ठानच्या वतीने कुलस्वामी मंगलकाव्या लहान मुलांचा विठ्ठल रुक्मिणी या ड्रेसिंगमध्ये एक छोटासा कार्यक्रम घेतला. त्याच्यामध्ये मुलांचा छान प्रतिसादही भेटला. छोट्या मुलांनी छान विठ्ठल रुक्मिणीच्या गाण्यामध्ये थोडे डान्सही केले आणि अतिशय सुंदर रीतीने आमचा हा कार्यक्रम पार पडला. किती मुलांनी सहभाग नोंदवला? जवळजवळ 30 मुलांनी सहभाग घेतलेला होता. अक्षरशः 8 महिन्याच्या मुलापासून ते 8 ते 10 वर्षाच्या मुलापर्यंत सर्व मुलं मुली होते. हे बक्षीस म्हणजे नेमकं कशासाठी दिलं? पेहरावसाठी दिला, डान्ससाठी दिला, कसं? आता इतके छोटे मुलं असतात ना, म्हणजे त्याच्यामुळे एखादा दिलं की दुसरा आवडतो. त्याच्या आम्ही बक्षिसं काढले, पण बाकी सर्व मुलांना उत्तेजनार्थ एक बक्षीस दिलं. कारण छोटी मुलं आहेत, त्यांच्यामध्ये ही दुःखाची भावना इतक्या लहानपणी आपण रुजवू नये. सर्वांना समान या नियमाने सर्वांना विठ्ठल बक्षीस दिली आहे. बक्षिसाचं स्वरूप काय होतं? विठ्ठल रुक्मिणीच्या हां शोपीस. हा कार्यक्रम तुम्ही जर आषाढीला घेत असता? आम्ही प्रत्येकच आता आपला उद्याच्याला पौषणाचाही कार्यक्रम येणार आहे. लहान मुलांना बाळकृष्णाच्या अवतारात सजवून आणा. आपला दिवाळीचा कार्यक्रम मोठा असतो, गणेशोत्सव मोठा असतो, पाडवा मोठा असतो. असे आपण जे हिंदू संस्कृतीत मोठे मोठे सण आहेत, जे असे मोठे मोठे कार्यक्रम आहेत त्यांना आपण त्याच्या अगोदरचे 1-2 दिवस असं मोठ्या प्रमाणात करत असतो की ज्याकडे जे आता आपल्या छोट्या छोट्या फॅमिली झाल्या, लेडीज बऱ्याचशा ड्युटीला असतात, बराचसा आपल्या धर्माच्या विरुद्ध आपण ते चुकीच्या पद्धतीने चाललो आहोत, तर त्यांना आठवण करून देणं की बाबा उद्याच्याला क्लास असा कार्यक्रम आहे. त्यांना धर्म ते पण जरा जास्त उत्साहानं घरी पण सेलिब्रेट करतात आणि इथे येतच असतात. या निमित्ताने भक्तगणांना काय आव्हान करणार तुम्ही? भक्तगणांना एवढंच आव्हान आहे की सगळ्यांची श्रद्धा असतेच परमेश्वरावरती, थोड्याफार कमी प्रमाणात असते, जास्त प्रमाणात असते, ती जास्तीत जास्त वाढावी. आपली आहेच, आपल्या जनरेशनची, पण आपल्या जे छोटे मुलं मुली आहेत त्यांची एवढी तुम्ही श्रद्धा वाढवा की जे काही वाईट गोष्टी या समाजात चाललेल्या आहेत, पृथ्वीतळावर चाललेल्या आहेत, कलियुगामध्ये वाईट गोष्टी येणारच आहेत, पण जर तुम्ही भक्ती केली तर त्या कुटुंबाला त्या मुलांना सावलीला सुद्धा कोणी स्पर्श करणार नाही याची जिम्मेदारी तो घेत असतो. पण त्याची ती ड्युटी असते. जर आपण केलं तर, नाही तर नाही. ताई, तुमचा वाढदिवस पण आहे आज, योगायोग. माझा वाढदिवस आज योगायोगाने आलेला आहे आणि या छोट्या मुलांच्या कार्यक्रमात आम्ही छोट्या मुलांसोबत केक कटिंग करून तो छान सेलिब्रेट केला.